नमस्कार मित्रांनो, वेलकम इंडियन नर्सेस एजन्सी यूट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये काय अभ्यासणार आहोत हे सांगताना मला खरंच खूप आनंद आणि उत्साह वाटतोय. आज आपण न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च शहरात सुरुवातीच्या काळात अगदी कमी खर्चात प्रवास कसा करायचा आणि त्याचसोबत परदेशात नर्सिंगचं यशस्वी करिअर कसं घडवायचं यावर सविस्तर माहिती घेणार आहोत. हे अगदी प्रॅक्टिकल गाईड असणार आहे. चला तर मग लेट्स गेट टू द व्हिडिओ. आजचा आपला अजेंडा अतिशय स्पष्ट आहे. 1. वाहतुकीची समस्या. 2. मेट्रो बसेस हा त्यावरचा उपाय. 3. मेट्रो कार्ड कसं मिळवायचं. 4. बसचे नियम आणि उपयुक्त ॲप्स. आणि 5. परदेशातील नर्सिंगचा प्रवास. तर आपला पहिला मुद्दा आहे क्राइस्टचर्चमधील वाहतुकीची समस्या. आता जेव्हा आपण नवीन देशात जातो तेव्हा खर्चाची थोडी चिंता असतेच, बरोबर. सध्या पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींमुळे विमानतळावरून शहरात जाण्यासाठी कॅब किंवा उबरचं भाडं तब्बल $29 जातं. पण जर आपण थोडी हुशारी दाखवली तर मेट्रो बसने हाच प्रवास फक्त $3 होऊ शकतो. विचार करा, $29 कुठे आणि फक्त $3 कुठे. बजेट सांभाळणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी ही किती मोठी बचत आहे, नाही का. आणि म्हणूनच आपला दुसरा मुद्दा आहे मेट्रो बसेस एक उत्तम उपाय. आपण किमतींचं थोडं गणित समजून घेऊया. बसमध्ये चढताना रोख रक्कम देऊन एका बाजूचं तिकीट काढलं तर $4 लागतात. पण जर आपल्याकडे मेट्रो कार्ड असेल तर हेच भाडं थेट $3 होतं. म्हणजे प्रत्येक ट्रिपमागे $1 रोख बचत. रोजच्या प्रवासाचा हिशोब केला तर महिन्याकाठी ही रक्कम खूप मोठी होते. आणि आत्ता जो नियम मी सांगणार आहे ना, तो ऐकून तुम्हाला नक्कीच भारी वाटेल. हा आहे 2 तासांचा नियम. समजा आपण बसने एका ठिकाणी गेलो, आपलं काम संपवलं आणि त्याच मार्गावरून 2 तासांच्या आत परत आलो तर परतीचा प्रवास पूर्णपणे मोफत असतो. हो, अगदी मोफत. फक्त जातानाचं तिकीट जपून ठेवायचं किंवा कार्ड असेल तर पुन्हा टॅप करायचं. नवीन लोकांसाठी हा नियम खरंच खूप फायदेशीर आहे. तर मग आपला तिसरा मुद्दा येतो, हे मेट्रो कार्ड नक्की मिळवायचं कसं. हे कार्ड मिळवणं एकदम सोपं आहे. सगळ्यात आधी जवळच्या बस इंटरचेंज हेल्प डेस्कवर जायचं. तिथे एक साधा फॉर्म मिळतो ज्यामध्ये आपला पासपोर्ट आणि राहण्याचा पत्ता भरायचा असतो. त्यानंतर कार्डसाठी फक्त $5ची वन टाइम फी भरायची. आणि शेवटी आपल्याला हव्या तशा 10, 20 किंवा $30च्या रकमेने ते टॉपअप करायचं. झालं. आता आपण अगदी तिथल्या स्थानिक नागरिकांसारखे आत्मविश्वासाने प्रवास करू शकतो. आता वळूया चौथ्या मुद्द्याकडे, बसचे नियम आणि प्रवासासाठी लागणारी ॲप्स. बसमध्ये चढताना नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे नेहमी पुढच्या दरवाजेनेच आत जायचं. नवीन असल्यामुळे चुकून मागच्या दरवाजाने चढण्याची गडबड होऊ शकते. पण पुढून चढल्याचा फायदा असा की आपण थेट ड्रायव्हरला पैसे देऊ शकतो किंवा स्कॅनरवर कार्ड टॅप करू शकतो. आणि विशेष म्हणजे तिथले बस ड्रायव्हर्स खूपच मनमिळाऊ आणि मदत करणारे असतात. आपल्याला काही अडचण आलीच तर ते हसतमुखाने समजावून सांगतात. पण इथे एक छोटीशी अडचण लक्षात घेतली पाहिजे. हे जे मेट्रो कार्ड आहे ना, ते फक्त क्राइस्टचर्च पुरतंच मर्यादित आहे. समजा आपण ऑकलँड किंवा वेलिंग्टनसारख्या इतर मोठ्या शहरांमध्ये गेलो तर तिथे हे कार्ड चालत नाही. तिथे प्रवास करण्यासाठी आपल्याला तिथली वेगळी ट्रान्झिट कार्डे घ्यावी लागतात. त्यामुळे प्रवासाचं नियोजन करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. नवीन शहरात रस्ता चुकण्याची खूप भीती वाटते, हे साहजिक आहे. पण घाबरायचं काहीच कारण नाही, कारण 2 ॲप्स आपल्या मदतीला आहेत. पहिलं म्हणजे आपलं ओळखीचं गुगल मॅप्स. यामध्ये ट्रान्झिट ऑप्शन वापरून आपण 125, 130 किंवा 140 सारख्या बसचे अचूक मार्ग पाहू शकतो. आणि दुसरं म्हणजे ट्रान्झिट ॲप. हे ॲप बसची अचूक वेळ आणि बजेट ठरवण्यात एकदम परफेक्ट मदत करतं. या स्मार्ट टूल्समुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून आपला प्रवास एकदम तणावमुक्त होतो. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या आणि 5व्या मुद्द्याकडे, परदेशातील नर्सिंगचा प्रवास. हा प्रवास पाहिलात ना की आपल्यालाही एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि आपण भावनिकरित्या जोडले जातो. बघा, सौदी अरेबियाची आर्यन परीक्षा क्लिअर्ड, दुबईची परीक्षा क्लिअर्ड, न्यूझीलंडची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आली आहे आणि ऑस्ट्रेलियाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पण या सगळ्यात भारी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? ह्या तक्त्याकडे बघा. एजन्सी वापरली का? याचं उत्तर आहे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. कोणत्याही महागड्या एजन्सीवर विसंबून न राहता आपण स्वतःच्या हिमतीवर जगातील कोणत्याही देशात नर्सिंगचं रजिस्ट्रेशन मिळवू शकतो. म्हणूनच हे वाक्य नेहमी मनात कोरून ठेवा. ही संपूर्ण प्रक्रिया मी स्वतः केली. मी कोणत्याही एजन्सीची मदत घेतली नाही. मला माझा अभिमान आहे. मित्रांनो, हीच ती प्रेरणा आहे जी आपल्याला पुढे घेऊन जाते. आपण हे नक्की करू शकतो. स्वतःवर 100% विश्वास ठेवा
आणि हो, या संपूर्ण प्रवासात अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करा. तिथे असं वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल जे ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मोलाची मदत करेल. जर या प्रवासाबद्दल मनात काही शंका असतील तर इंस्टाग्रामवर थेट मेसेज करा किंवा वन-ऑन-वन व्हिडिओ कॉल शेड्यूल करून थेट संवाद साधा. हा प्रवास एकट्याने करण्याची काहीच गरज नाही. आपण सर्वजण एकत्र आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला अब्रॉड नर्सिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी इंडियन नर्सिस एजन्सीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.